हम सीईसी अथॉरिटी मिस्टर मोहंती सर के साथ मीटिंग के लिए वन विभाग गए थे। कॉरिडोर में एक वृक्ष संघर्षण प्रतिज्ञा दिखी। हमें लगा कि ये संदेश जनता तक पहुंचानी चाहिए, इसलिए हमने वीडियो बनाना शुरू किया, लेकिन हमें तुरंत रोका गया। एक तरफ पेड़ बचाने की प्रतिज्ञा ली जाती है, दूसरी तरफ हजारों पेड़ को काटने की योजना बनाई जाती है। तो असल में हो क्या रहा है, आप लोग ये प्रतिज्ञा जरूर सुनिए। आम्ही आणि आमची पुणे संभागची टीम इथे आलो आज वन विभागात। दिल्लीमधून एक मोठे अधिकारी आले होते, त्यांच्यासमोर आम्ही आमची मांडणी केली आणि मला हे रीड करायचं आहे। वृक्ष प्रतिज्ञा, वृक्ष प्रतिज्ञा आहे ना सर, ही सगळ्या नागरिकांसाठी आहे प्रतिज्ञा। तुमच्यासाठी आहे ना, आमच्यासाठी आहे ना, हे सगळ्या पुणेकरांसाठी। त्या साहेबांना सांगा, त्याच्यावर अवलंबन करा। ओके, तर ही वृक्ष प्रतिज्ञा आहे। ओके, जस्ट लाईक द प्लेज विच वी टेक फॉर आवर इंडिया। वृक्ष प्रतिज्ञा। भारत माझा देश आहे, सारे वृक्ष माझे बांधव आहेत, या सर्व वृक्षांवर माझे प्रेम आहे। माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या निसर्गाचा मला अभिमान आहे। या निसर्गाचं पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून माझ्या अंगणात, मोकळ्या जागेत, शाळेच्या आवारात, रस्त्याच्या कडेला, गाय रानावर, गावठाणात मी वृक्ष लागवड करेन आणि आजन्म त्या वृक्षांचे संरक्षण आणि संगोपन करेन। मी राज्यघटनेतील कलम 48 व 51 नुसार सांगितलेले कर्तव्य करेन। मी व माझे वृक्षप्रेमी बांधव यांच्या सहकार्याने ज्या ज्या वेळी जिथे कुठे शक्य होईल त्या वेळी मी वृक्ष लागवडीचे व संरक्षणाचे सत्कार्य करण्याची प्रतिज्ञा करतो। वृक्षांचे संगोपन व संरक्षण यातच माझे आणि पुढच्या पिढीचे हित सामावले आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। वृक्षो रक्षती रक्षताः हे आपल्याला शिकवतायत वन संरक्षक सामाजिक वनीकरण पुणे। तर पुणेकरांनो, आपलं वन विभाग आपल्याला हे शिकवतंय, सगळ्यांनी कृपा करून याच्यावर अंमलबजावणी करावी। फक्त बाल्कनीमध्ये गार्डन सजवू नका, तुमच्या शेजारी सोसायटीच्या खाली उतरून जिथे कुठे तुम्हाला झाडं दिसतील त्यांना वाचवा, संरक्षित करा, त्यांचं संगोपन करा। थँक्यू।